धन्यवाद सर. ऐकलं सरांना, कसं वाटलं? सरांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे की नाही? बघा, यांच्या ग्रुपमध्ये सामील झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? हां, या सर्वांसाठी एकदा पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघा, सरांनी पहिल्यांदाच व्हायवरती बोललेत. बघा, मी पण तुमच्यासारखाच असं बसलेलो होतो एक दिवस. काय, माझी स्कूल बस होती. मी सुरुवातीलाच येऊन माझं शेअरिंग करून गेलो. मी सांगून गेलो मी काय करत होतो, पूर्वी कसं होतो आणि कुठून माझं स्टार्टअप झालं. बरोबर आहे की नाही? हे स्कूल बस चालवत होतो, मुलांची ने-आण करायचो, त्यातून 15-20 हजार रुपये बेनिफिट कमवत होतो. मेंटेनन्स खर्च वगैरे जाऊन मिनिमम 2-5 हजार राहत होते शिल्लक. बरोबर आहे की नाही? मला पण असंच एक इन्व्हायटेशन दिलं, आलो, कार्यक्रम ऐकला आणि त्याच्यानंतर पण माझा व्हाय कुठं क्लिअर झाला, तो LTP मध्ये क्लिअर झाला आणि तो सरांनी केला. गुरुंनी केला माझ्या, त्या सरांनी केला आणि तो व्हाय क्लिअर करून सरांनी जसं जसं शिकवलं, जसं जसं सिस्टम सांगितलं, त्या सिस्टमला काम करत करत गेलो. आज ह्या स्टेजवर माझी एक 6 वर्षामध्ये एंट्री झाली. ह्या 6 वर्षात माझी आज स्टेजवर एंट्री झाली. मी तर म्हणतो खूप मोठं भाग्य आहे का तुमच्यासारखे लोक लाभलेत, सरांसारखे मार्गदर्शक लाभलेत मला. आणि आज रोजी माझा चेक 20 ते 22 हजार रुपयाचा चेक, वीकली चेक निघतोय. 70-80 हजार रुपये मी मंथली घेतोय. आणि खूप लवकरच माझं स्वप्न आहे की एक अमृतधारामधून सोबतच 5 गाड्या काढायच्या आहेत 2 ते 3 महिन्यामध्ये. काय, अमृतधाराच्या कंपनीच्या मार्फत 5 गाड्या काढायचे हे स्वप्न आहे माझं सर. धन्यवाद सर, मला बोलायची संधी दिली.